प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घर मंजूर झालेले आहेत, म्हणजे आवास मंजूर झालेले आहे, त्यांची यादी तुम्ही कशी पाहू शकता. जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाला का नाही हे सुद्धा तुम्ही कसं पाहू शकता. त्यानंतर किती अमाऊंट तुम्हाला मंजूर झालेला आहे लाभार्थ्यांना आणि किती अमाऊंट तुमच्या अकाउंटला पडलेले आहे, किती शिल्लक आहे, हे संपूर्ण माहिती तुम्ही कशा आपल्या मोबाईलने घर बसल्या पाहू शकता. 2 मिनिटात हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर कुठलाही उशीर न करता चला सुरू करूया. त्याबद्दल जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ इथं पाहायला मिळतील. तर कुठलाही उशीर न करता आपण काय करूया, सरळ स्क्रीनवर येऊया आणि चालू करूया. ठीक आहे मित्रांनो. तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, स्क्रीनवर दिसणाऱ्या वेबसाईटवर यायचं आहे मित्रांनो. जर तुम्हाला ही वेबसाईट भेटत असेल तर मी डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तिथून सुद्धा येऊ शकता. जर नाही भेटली डिस्क्रिप्शन तर तुम्ही काय करायचं मित्रांनो, आपल्या मोबाईलमधल्या कोणत्याही क्रोम ब्राउझरवर राहायचा किंवा इतर कोणत्या ब्राउझर राहायचा आहे, तर तुम्हाला लिहायचं PM आवास योजना ग्रामीण हे सर्च करायचं आहे. असे सर्च केल्यावर तुमच्यासमोर जी पहिली वेबसाईट येईल ती प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची ऑफिशियल वेबसाईट असेल. तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही अशा नवीन वेबसाईटवर येऊन जाल, जी की मी आता तुम्हाला अगोदर दाखवली होती. तुम्हाला ही कट करून टाकायचं. या वेबसाईटवर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सर्व माहिती भेटेल. तर बघा मित्रांनो, किती फंड रिलीज झालेला आहे, किती रजिस्टर झालेले आहेत, किती सँक्शन झालेले आहेत, संपूर्ण माहिती भेटेल तुम्हाला. अजून जे काही नवीन माहिती येईल त्याच्या अंतर्गत JR एरिया प्रधानमंत्री आवास योजना त्याची सुद्धा इथं तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल. पण आपला आजचा टॉपिक आहे की तुम्ही तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे का नाही, झाला असेल तर किती हप्ते तुमच्या अकाउंटला पडलेले आहेत ते तुम्ही कसे चेक करू शकता. ठीक आहे मित्रांनो. सर्वात अगोदर तुम्ही या वेबसाईटवर आल्यावर काय करायचं मित्रांनो, हे ऑप्शन शोधायचे. तुम्हाला जर मोबाईलमध्ये शोधत असाल तर तुम्हाला हे ऑप्शन दिसणार नाही, जसे की अबाउट अस, आवास सॉफ्ट डॉक्युमेंट हे दिसणार नाही. तर तुम्हाला काय दिसणार आहे, एका उजव्या किंवा डाव्या साईडला फक्त तुम्हाला 3 लाईन दिसतील मित्रांनो, 3 आडवे लाईन दिसतील, आडवी लाईन. ठीक आहे मित्रांनो. ते त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या साईडला. त्यानंतर तुम्हाला करायचं, क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असा ऑप्शन येऊन जातील जे आता माझ्यासमोर इथे दिसत आहेत. असेच ऑप्शन तुमच्यासमोर सुद्धा येऊन जातील. तर तुम्हाला करायचं आवाज सॉफ्ट योजनेवर क्लिक करायचं मित्रांनो. आवाज सॉफ्ट योजनेवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असे काय अजून ऑप्शन येतील. त्यामधला तुम्हाला कोणता ऑप्शन निवडायचा आहे तर मित्रांनो, रिपोर्ट हा ऑप्शन निवडायचा. एकदा तुम्ही रिपोर्ट हा ऑप्शन निवडलात की मग तुमच्यासमोर असे काही ऑप्शन येतील मित्रांनो. आता मी लॅपटॉपमध्ये दाखवत आहे त्यामुळे तुम्हाला असे डबे बाजूबाजूला दिसत आहेत. पण तुम्ही मोबाईलमध्ये बघलात ना मित्रांनो तर तुम्हाला एकाखाली एक दिसतील मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात शेवटी यायचं आहे आणि सोशल ऑडिट रिपोर्ट याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे मित्रांनो. इथं बघा बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन हे दिसत आहे. तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे. एकदा याच्यावर क्लिक केल्यावर मग तुमच्यासमोर अजून एक नवीन विंडो येईल मित्रांनो, अशा प्रकारे. ठीक आहे मित्रांनो. आता इथं पुन्हा इथं माझ्या डाव्या साईडला हे ऑप्शन आहे, हे तुम्हाला एकतर सर्वात वर दिसेल मोबाईलमध्ये किंवा सर्वात लास्टला दिसेल मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला हा सिलेक्शन फिल्टर हा ऑप्शन शोधायचा आहे, जिथे तुम्हाला तुमचा राज्य, जिल्हा, तालुका निवडायचा ऑप्शन देईल. तर मित्रांनो काय करायचं आहे, ते सर्वात अगोदर ऑप्शनमध्ये येऊन ऑल स्टेटच्या जागी तुम्हाला क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे, महाराष्ट्र स्टेट निवडायचा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जिल्हा निवडायचा. जो पण जिल्हा असेल तुमचा तो तुम्ही जिल्हा निवडू शकता जिथून तुम्ही अर्ज केलेला. तर मी इथे एक जिल्हा निवडतो मित्रांनो डेमोसाठी. त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, अजून भरपूर असे ऑप्शन आहेत बघा तालुक्याचे. आता जिल्हा निवडल्यावर तुम्हाला तुमचा तालुका सुद्धा निवडावा लागतो. ते भरपूर असे ऑप्शन आहेत. त्यामधून तुम्हाला काय करायचं आहे, तालुका निवडायचा. तर मी एक डेमोसाठी तालुका निवडलाय. आता यामधून तुम्हाला काय करायचं आहे, तुमची ग्रामपंचायत निवडायची आहे मित्रांनो. काय करायची आहे, ग्रामपंचायत. तुम्ही कोणती पण एक तुमची जी ग्रामपंचायत असेल ते निवडा. मी कोणती पण एक इथली आता डेमोसाठी निवडतो. तर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये असलेली एक ग्रामपंचायत निवडायची आहे. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला खाली यायचं आणि तुमचा अर्ज कोणत्या वर्षी अप्रूव्ह केला, म्हणजे तुम्ही अर्ज केला तो वर्ष तुम्हाला निवडायचा मित्रांनो. 24, 25, 26, 26, 23, 24 कोणत्या आर्थिक वर्षात तुम्ही अर्ज केलेला ते तुम्हाला निवडायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. लक्षात घ्या, तुम्ही अर्ज करते वेळेस तुम्हाला ज्या याच्यामध्ये तुम्ही अर्ज केलात आर्थिक वर्षात त्याच आर्थिक वर्षात तुम्हाला निवडायचं आहे मित्रांनो. आता मी तर 24-25 निवडलेला आहे. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की काही दिवसा अगोदरच आवास योजनेची जे नवीन नोटिफिकेशन आली त्या अंतर्गत सुद्धा काय केलेलं आहे, सर्वे झालेला आहे, ग्रामपंचायत मार्फत सुद्धा झालेला आहे. आणि गव्हर्नमेंटनं आता नवीन ॲप सुद्धा दिलेला आहे की ज्याच्या सहाय्याने स्वतः लाभार्थी आपल्या घरी बसून आपल्या मोबाईलच्या सहाय्याने सुद्धा तो काय करू शकतो, सर्वे करू शकतो. तर त्या सर्वे केल्यावर त्याचा अर्ज मंजूर झाले का नाही ते सुद्धा तुम्ही इथून पाहू शकता. आता मी इथे एक 24-25 ऑप्शन
डेमोमध्ये सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर खाली पुन्हा एक ऑप्शन आहे मित्रांनो, 24-25 वर्ष निवडल्यावर तुम्हाला येईल आता योजना. ठीक आहे मित्रांनो, इथे भरपूर योजना आहेत. फक्त तुम्हाला इथे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनाच नाही, तर ज्या ज्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात घर दिले जाते ते सगळे योजने तुम्हाला इथं दिसतील मित्रांनो. बघा, सर्वात अगोदर तुम्हाला काही महत्त्वाचे सांगतो जे सर्वांना माहिती आहे. सर्वात अगोदर आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. ठीक आहे मित्रांनो, हे तर सर्वांना माहीत आहे. त्याच्यानंतर अजून एक आहे बाबासाहेब आंबेडकर आवास योजना, ही सुद्धा सर्वांना माहीत आहे. त्यानंतर अजून एक आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, हे सुद्धा माहीत आहे तुम्हाला सर्व. तुम्ही ह्याची सुद्धा इथं काय करू शकता, अर्ज मंजूर झाला तर किती अमाऊंट झालेला आहे, मग त्यानंतर किती अमाऊंट तुमच्या अकाउंटमध्ये पडलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. अजून एक योजना आहे मित्रांनो, माता रमाई आवास योजना. सर्वांना माहीत असेल माता रमाई आवास योजना. माता रमाई आवास योजनेचे सुद्धा तुम्ही इथे काय करू शकता, पाहू शकता की तुम्हाला किती फंड अलाउंट झालेला आहे किंवा तुमचा अर्ज अप्रूव्हल झालेला आहे की नाही, ते सर्व तुम्ही इथं पाहू शकता. अशा भरपूर योजना आहेत जे महाराष्ट्राअंतर्गत चालतात. ते सर्व योजनाची एक लिस्ट आहे मित्रांनो, तुम्ही ते पाहून घ्या. आता तुम्हाला काय करायचं आहे, प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेचं पाहायचं असल्यामुळे तुम्हाला सर्वात पहिला ऑप्शन प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर खाली काही असे गणित येतील मित्रांनो, 27+10, 27-10 असे काही गणित येतील. तुम्हाला याचं फक्त उत्तर लिहायचं आहे. जसे आता इथं 27+10 आहे, मी 37 हा उत्तर इथं लिहिल आणि त्यानंतर काय करायचं, सबमिट या बटनावर क्लिक. जसेच मी सबमिट करेल, आता माझ्यासमोर इथं भरपूर असे जे पण मंजूर झालेले आहे असे भरपूर लाभार्थ्यांची यादी. जर तुमच्या इथे भरपूर लाभार्थी असतील तर भरपूर येतील, एकाद दोन असतील तर एकाद दोन असतील. ते जे संपूर्ण माहिती ते येईल बघा मित्रांनो. जसे त्यांचं नाव असेल किंवा त्यांचा जॉब कार्ड असेल किंवा कोणती योजना आहे, त्याचा कोणत्या योजनेअंतर्गत मंजूर झालेला आहे, त्यानंतर त्यांचं BPL नंबर काय, त्यानंतर त्यांचा जॉब कार्ड नंबर काय, त्यानंतर ती कोणत्या स्टेटसला आहे, म्हणजे त्यांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे का नाही, तुमचा बांधकाम पूर्ण झालेला आहे किंवा नाही, हे सुद्धा तुम्हाला इथे सांगेल. मग सँक्शन नंबर काय असेल तुमच्या फाईलचं ते सुद्धा तुम्हाला सांगेल. मग त्यानंतर तुमचं सँक्शन कधी झालेला आहे तो सुद्धा तुम्हाला सांगेल, अर्ज मंजूर कधी झाला, त्यानंतर तुम्हाला किती रक्कम भेटणार आहे या योजनेअंतर्गत. 1,50,000 भेटणार आहे, 1,20,000 भेटणार आहे, जे पण योजनेची रक्कम असेल ते तुम्हाला इथे दाखवण्यात येईल. त्यानंतर त्यापैकी किती हप्ते तुम्हाला जमा झालेले आहे आणि तुमचा शेवटचा हप्ता कोणता होता आणि कितीचा होता आणि कधी जमा झालेला ते सुद्धा दाखवण्यात येईल मित्रांनो. आता जसं बघा इथं ह्या लाभार्थ्यांचा 1 हप्ता जमा झालेला आणि त्या लाभार्थ्याचं 2, यांचे 15,000 जमा झालेले आहेत आणि यांचे दोन्ही मिळून किती झालेले आहेत, 85,000 रुपये जमा झालेले आहेत मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा तुमच्या योजनेची सर्व माहिती दिली जाईल. त्यानंतर इथे तुमचा शेवटचा जो हप्ता आहे कधी पडला आहे तुमच्या अकाउंटला तो सुद्धा दाखवण्यात येईल की 18/3/2025 रोजी या लाभार्थ्याचं पडलेलं आहे आणि या लाभार्थ्याचं 22/2/25 रोजी. त्यानंतर तुमचा इन्स्पेक्शन कधी झाला, म्हणजे इंजिनियर येऊन तुमचे इन्स्पेक्शन कधी केलेले आहे त्याची तारीख दाखवेल आणि ते कशा थ्रू झालेलं आहे, जसे मोबाईल ॲप थ्रू झालेलं आहे ते तुम्हाला दाखवण्यात येतं. अशा सर्वांचे सुद्धा मोबाईल ॲप थ्रूच होणार आहेत. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती इथं तुम्हाला ह्या ॲपवर या वेबसाईटवर तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. आणि जर तुम्हाला ही यादी डाउनलोड करायची असेल आणि आपल्या गावच्या ग्रुपवर ते शेअर करायचे असेल तर तुम्ही काय करू शकता, इथं डाउनलोड बटन आहे बघा मित्रांनो, डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड PDF. तुम्ही एक्सेल शीटसुद्धा डाउनलोड करू शकता याची किंवा PDF सुद्धा. याच्यावर तुम्हाला क्लिक करून काय करायचं आहे, डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं. जसे मी क्लिक केले आहे बघा मित्रांनो, माझ्यासमोर डाउनलोड झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या गावची यादी डाउनलोड करू शकता आणि पाहू शकता की त्यामध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही आहे, तर अमाऊंट सँक्शन झालेला आहे, किती तुमच्या अकाउंटला हप्ते पडलेले आहेत, संपूर्ण माहिती तुम्हाला या वेबसाईटवर या योजनेसंदर्भात भेटून जाईल मित्रांनो. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा, कारण तुमच्या कॉमेंटमध्ये जे उत्तर येतात, प्रश्न येतात, त्यामुळेच आम्हाला आनंद होतो आणि उत्साह मिळतो की हा युजर्स आमचे व्हिडिओ बघत आहेत आणि त्यांना आमचा